नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये घरच्या घरीच कुंड्यांमध्ये लावलेल्या या मिरचीच्या रोपाच्या चांगल्या वाढीसाठी, झाडाला भरपूर फुले मिरच्या लागण्यासाठी झाडाला कोणती खते द्यायची, झाडाच्या वाढीसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, त्याला लागणारे ऊन, पाणी या सगळ्या विषयाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तुम्ही इथे पाहू शकता या माझ्या मिरचीच्या एकाच रोपावरती भरपूर अशा मिरच्या ह्या लागलेल्या आहेत आणि तुम्ही देखील घरी कुंड्यांमध्ये मिरचीची रोपे लावून तुम्हाला हव्या तेवढ्या मिरच्या ह्या मिळवू शकता आणि तेही ऑर्गॅनिक पद्धतीने। कारण मिरचीची रोपे ही कुंड्यांमध्ये लावणे वाढवणे हे अतिशय सोपे आहे। कुंड्यांमध्ये जेव्हा आपण ही मिरचीची रोपे लावतो तेव्हा त्याच्या चांगल्या वाढीसाठी, भरपूर फुले मिरची लागण्यासाठी या झाडाला वेळोवेळी योग्य ती खतेही द्यावी लागतातच। कारण कुंड्यामध्ये लावलेल्या या झाडांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच पोषक तत्वेही मिळत असतात। पण झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाला खते देणे हे जसे आवश्यक असतेच तसेच झाडांना सूर्यप्रकाश, पाणी हे देखील योग्य प्रमाणामध्ये हे मिळायला हवे, तरच झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडाला भरपूर अशा ह्या मिरच्या लागतात। मिरच्याच्या झाडाला वाढीसाठी ही भरपूर सूर्यप्रकाश मिळायला हवा, कारण या झाडाला फुले फळेही लागत असतात। तर त्यासाठी जेव्हा आपण मिरचीची रोपे ही कुंड्यांमध्ये लावतो तेव्हा या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभरामध्ये या झाडाला एक 5 ते 6 तास एवढे ऊन हे मिळेल। मिरचीच्या रोपाला पाणी हे कमीच द्यावे आणि जेव्हा या झाडावरती फुले यायला सुरुवात होत असते तेव्हा तर पाण्याचे प्रमाण हे कमीच करावे, नाहीतर फुलांचे हे मिरचीमध्ये रूपांतर होण्याऐवजी हे फुले गळायला सुरुवात होत असते। तर त्यासाठी कुंडीतील माती ही चेक करून नंतरच झाडाला पाणी द्यावे। कुंडीतील माती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला हे पाणी द्यावे। तर एवढ्या साऱ्या मिरच्या मला ह्या मिळालेल्या आहेत। आता मिरचीच्या झाडाला जे आपण खते देणार आहोत त्यातील ही जी पहिले खत आहे ते अंड्याच्या टरफलापासून मी तयार केलेले आहे। अंड्याची जी टरफले आहेत ती उन्हामध्ये सुकवून मिक्सरमध्ये अशा प्रकारे बारीक पावडर करून घ्यायची आणि त्याचा वापर आपण झाडांना करू शकतो। जी अंड्याची टरफले आहेत त्याच्यामध्ये हे प्रोटीन, कॅल्शियम हे जास्ती प्रमाणामध्ये असते, त्यामुळे झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या सुदृढ मजबूत होतात, आपले झाड हे निरोगी राहते। झाडाला जर कॅल्शियमची कमी असेल तर मिरचीच्या झाडाची जी पाने आहेत ती थोडी मुरडल्यासारखी देखील दिसतात। जर तुम्ही या अंड्याच्या टरफलांचा वापर केला तर झाडाची पाने त्याचबरोबर झाडावरती लागलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या देखील हिरव्यागार आणि चमकदार दिसतात। त्यानंतर मी या ठिकाणी या शेणखताचा वापर देखील मिरचीच्या झाडासाठी करणार आहे। शेणखत हे झाडाच्या वाढीसाठी, झाडावरती नवीन फुटवे फांद्या येण्यासाठी हे अतिशय उपयुक्त फायदेशीर असे आहे। कारण या खतामध्ये हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे घटक हे भरपूर प्रमाणामध्ये असतात, त्यामुळे शेणखताचा वापर हा झाडांसाठी जरूर करावा। मात्र हे शेणखत वापरताना हे नेहमी जुने आणि चांगले कुजलेले असेच घ्यावे। जर तुमच्याकडे शेणखत नसेल तर तुम्ही गांडूळ खत, कंपोस्ट खताचा देखील हा वापर केला तरी देखील हा चालेल। आता ही दोन्ही खते मिरचीच्या झाडाला देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही काढून घ्यायची। झाडाच्या बुंद्याभोवती गोल असे वर्तुळ करून नंतर ही खते द्यायची आणि वरून माती टाकायची। असे केल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देतो तेव्हा या खतामधील सर्व पोषक तत्वे ही मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात, त्यामुळे या खतामधील जी पोषक तत्वे आहेत ते झाडांच्या मुळापर्यंत ही व्यवस्थित पोहोचली जातात आणि आपल्या झाडाला त्याचा चांगला असा हा फायदा होतो। आता आपण हे जे अंड्याच्या टरफलांची पावडर घेतलेली आहे ती एका झाडासाठी 1 ते 1.5 चमचा एवढ्या प्रमाणामध्ये ही द्यायची आहे। महिन्यातून एकदा जरी या अंड्याच्या टरफलांची पावडर दिली तरी देखील झाडाला खूप चांगला असा फायदा होतो। शेणखत जे घेतलेले आहे ते एका झाडासाठी म्हणजे मी या 12 इंचाच्या या
डब्यामध्ये हे मिरचीचे झाड लावलेले आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला 1 ते 1.5 मुठी एवढ्या शेणखताचा हा वापर करायचा आहे. तर अशा प्रकारे ही दोन्ही खते तुम्ही मिरचीच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी दिलीत तरी झाडाची वाढ ही चांगली होऊन झाड हे मिरच्यांनी अगदी भरगच्च होऊन जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.